नाफेडकडून कांदा खरेदी नाहीच. कांदा खरेदीची घोषणा कागदावरच. नाफेडकडून शेतकऱ्यांना दिलासा नाहीच. नाफेडची कांदा खरेदी आणि वाद हे आता एक समीकरणच बनलंय. गेल्या वर्षी आर्थिक गैरव्यवहारामुळे वादात सापडलेली नाफेडची कांदा खरेदी यावेळी देखील अगदी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषानंतर नाफेड थेट बाजार समितीतून कांद्याची खरेदी करेल असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र या बाजार समितीत कांद्याची विक्री करण्यासाठी ज्या सहकारी संस्थांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्याकडे व्यापारी परवाना नसल्यानं कांदा खरेदीत नवा पेच निर्माण झालाय. बाजार समितीतील लिलावात सहभागी होऊन कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीचा व्यापारी परवाना आवश्यक असतो. मात्र नाफेडकडून कांदा खरेदीसाठी ज्या सहकारी संस्थांना नियुक्त करण्यात आले त्यांच्याकडे बाजार समितीचा व्यापारी परवाना नाही. त्यामुळे व्यापारी परवाना नसल्यानं या सहकारी संस्थांना थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करता येऊ शकत नाही. या नव्या तांत्रिक पेचामुळे नाफेडला थेट बाजारातून कांदा खरेदीसाठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. पण नाफेडला अडचणी अशा आहे का त्यांना सुद्धा मार्केट कमिटीचा परवाना पाहिजे. तो परवाना भेटेल केव्हा आणि शेतकऱ्याचा माल घेतील केव्हा, त्याला फार वेळ आहे त्या प्रोसिजरला. तर तोपर्यंत इथं माल शेतकऱ्याचा थांबत नाही. कारण आता चढ्या भावाने सुद्धा व्यापारी शेतकऱ्याचा माल घेऊन राहिले, खरेदी करू राहिले. गेल्या वर्षीपर्यंत नाफेड ॲग्रो कंपन्यांना टेंडर प्रक्रियेतून नियुक्त करून व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करत होतं. मात्र यावेळी बाजार समितीत येऊन थेट शेतकऱ्यांकडून लिलावाद्वारे कांद्याची खरेदी केली जाणार होती, ज्यामुळे लिलावात चांगला दर शेतकऱ्यांना मिळणं शक्य होतं. मात्र बाजारातून थेट कांदा खरेदी करण्यासाठी बाजार समितीचा व्यापारी परवाना नसल्यामुळं शेतकऱ्यांकडून कांदा खरेदीची घोषणा आता कागदावरच राहणार का? शेतकऱ्यांना कांद्याचा चांगला दर मिळवण्यासाठी पुन्हा व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार हे नक्की. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.